नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती पककोटेच्या महिला महाविद्यालय राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून मागील 34 वर्षापासून कार्य करत आहे. आणि सध्या भोगतलेल्या परीक्षेच्या संदर्भात आपण गुड गव्हर्नन्सच्या संदर्भामध्ये मागच्या 2 भागामध्ये 20 प्रश्नांचा विचार केलेला आहे. आज हा सुशासनावरचा तिसरा भाग आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये पुन्हा 10 प्रश्न आपण सुशासनाच्या संदर्भातले विचारात घेणार आहोत. तर मित्रांनो, चला आपण वेळ न घालवता, कारण परीक्षा जवळ आलेली आहे, आपल्याला सुरुवात करायची आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा 21वा. कितवा प्रश्न पाहतोय आता आपण? 21वा, म्हणजे तिसऱ्या भागातला. मित्रांनो, तिसऱ्या भागातला कितवा प्रश्न आहे? पहिला. म्हणून खालील व्याख्या कोणाची ते सांगा. म्हणजे इथे परत आपण काही व्याख्या बघतोय, कारण मागच्या भागामध्ये आपण 2 व्याख्यांचा विचार केला होता. त्यामध्ये आपण पाहिलेली व्याख्या होती पाणंदीकरांची व्याख्या होती, विवेक चोप्रा यांची व्याख्या होती, आणि त्यानंतर ऑक्सफर्ड डिक्शनरीमधल्या व्याख्येचा विचार आपण मागच्या भागात केलेला आहे. आज आपण एक पुढची व्याख्या बघणार आहोत. त्यामध्ये शाश्वत विकासासाठीचे जे शासन आहे ते सुशासन होय, ही व्याख्या कोणी केली? शाश्वत विकास म्हणजे चिरंतन, म्हणजे टेम्पररी नाही, परमनंट सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी या ठिकाणी जे गव्हर्नमेंट काम करतं ना, ते गुड गव्हर्नन्स असतं. अशा प्रकारची कन्सेप्ट या ठिकाणी कुणी डिफाईन केलेली आहे, असा या ठिकाणचा तुम्हाला प्रश्न आहे. तर मित्रांनो, पर्याय बघा. जागतिक विकास बँकेच्या अहवालात त्यांनी म्हटलंय की ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये म्हटलंय की संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास योजनेमध्ये त्याच्यानुसार म्हटलेलं आहे, आणि यापैकी नाही, हे 4 पर्याय. आता इथे लक्षात घ्या की इथे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे चिरंतन किंवा शाश्वत विकासासाठी काम करणारं जे शासन आहे ते गुड गव्हर्नन्स आहे. आता ही डेफिनेशन निश्चितच आपण पाहतो की संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास योजनेमध्ये आलेली आहे. म्हणून पर्यायी उत्तर काय येणार आहे? सी. कारण परमनंट डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो जागतिक संघटना जी आहे, संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनायटेड नेशन, यांच्या विकासाच्या अहवालामध्ये त्यांनी जी स्कीम तयार केली त्यामध्ये ही डेफिनेशन आली आहे. तिथे त्यांनी चिरंतन म्हणा किंवा तुम्ही शाश्वत विकास म्हणा किंवा ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा जो शब्द आहे तो आलेला आपण पाहतो. यानंतरचा प्रश्न क्रमांक 22 बघा. खालीलपैकी कोणाच्या मते देशाच्या विकासासाठी आर्थिक आणि सामाजिक संशोधनाची व्यवस्थापन करण्यासाठी सत्तेचा वापर करणे म्हणजे सुशासन? म्हणजे ही व्याख्या कोणाची आहे की देशाचा आपल्याला विकास करायचा आहे. आता विकास करायचा म्हणजे आर्थिक पण आहे, सामाजिक पण आहे. मग सामाजिक आणि आर्थिक विकास संशोधनाचं व्यवस्थापन करणं, कारण विकासामध्ये वेगवेगळ्या आपल्याला बाबी शोधून काढणं महत्वाचं आहे. म्हणून संशोधनाचं मॅनेजमेंट करण्यासाठी सत्तेचा वापर करणारं जे सरकार असतं ते सुशासन. म्हणून आज आपण पाहतो की अनेक सरकार गव्हर्नमेंट काय करत आहे की छोट्या छोट्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला रिसर्चसाठी मोटिवेट करत आहे. पण याच्यामध्ये पर्याय उत्तर काय येणार आहे? पर्याय बघा. ए. जागतिक विकास बँकेच्या नुसार, म्हणजे खालीलपैकी कोणाच्या मते आहे? तर जागतिक विकास बँकेच्या मते, की ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार, की राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, की यापैकी नाही. तर इथे तुम्हाला लक्षात घ्यायचंय की इथे संशोधनाचं व्यवस्थापन करण्यासाठी सत्तेचा वापर करा, जेणेकरून एक गुड गव्हर्नन्सच्या संदर्भातला विचार जो केला आहे तो वर्ल्ड बँकेने केलाय, वर्ल्ड डेव्हलपमेंट बँकेने केलेला आहे. म्हणून इथे पर्याय उत्तर काय येणार आहे? ए. की जागतिक विकास बँकेच्या मते देशाच्या विकासासाठी आर्थिक आणि सामाजिक संशोधनाचं व्यवस्थापन करण्यासाठी सत्तेचा वापर करणे म्हणजे सुशासन आहे. ही व्याख्या कोणी केली आहे? वर्ल्ड या ठिकाणी जागतिक विकास बँकेने, वर्ल्ड डेव्हलपमेंट बँकेने. ओके. यानंतरचा पुढचा प्रश्न आपण बघूया 23वा. टिंबटिंब यांच्या मते राजकीय जबाबदारी जी आहे ना ती पारदर्शकपणे प्राप्त होणारी माहिती, कार्यक्षमता, परिणामकारकता, सरकार आणि समाज यांच्यात परस्पर सहकार्य ह्या सुशासनाच्या विविध कसोट्या आहेत. म्हणजे इथे आपल्याला काय म्हटलंय? कसोट्या विचारल्या. म्हणजे गुड गव्हर्नन्स आपल्याला ज्या ठिकाणी एस्टॅब्लिश करायचं असेल तर तिथे कोणते निकष किंवा काही कंडिशन्स असल्या पाहिजे. तर हे कशावरनं ओळखणार? तर तुमच्यामध्ये राजकीय जबाबदारी पाहिजे, म्हणजे पॉलिटिकल रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे पारदर्शकता, म्हणजे ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. मग प्राप्त होणारी माहिती तुमच्याकडे जी आहे, जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रत्येकाला मिळाली पाहिजे. आणि म्हणूनच आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये गुड गव्हर्नन्सची कन्सेप्ट जेव्हापासून विकसित झाली तर माहितीचा अधिकार हा आपल्याला प्राप्त झाला. नंतर सरकार कसं असलं पाहिजे? कार्यक्षम असलं पाहिजे. नंतर त्यांच्यामध्ये परिणामकारकता असली पाहिजे, आणि सरकार आणि समाज यांच्यामध्ये परस्पर सहकार्य पाहिजे. म्हणजे सरकार काय करतंय लोकांना माहित पाहिजे, लोकांच्या मागण्या ज्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे. अशा प्रकारे या सुशासनाच्या विविध कसोट्या कुणी सांगितल्या असा हा प्रश्न आहे. ए मध्ये विवेक चोप्रा,
बी मध्ये दिले डॉक्टर पाणंदीकर, सी मध्ये SS सिंग आणि डी मध्ये OP मिनोचा. बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण आपण विवेक चोप्रांची पाणंदीकरांची व्याख्या पाहिली इथे 2 मध्ये, पण इथे चौथी OP मिनोचा यांचं असं मत होतं की सुशासन जर स्थापन करायचं असेल तर त्यासाठी काही कंडिशन्स असल्या पाहिजे आणि त्या कंडिशन्समध्ये राजकीय जबाबदारी असली पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे, आपल्याला माहिती प्राप्त झाली पाहिजे, कार्यक्षम शासन असलं पाहिजे, परिणामकारक असलं पाहिजे आणि समाज आणि सरकार यांच्यामध्ये सहकार्य असलं पाहिजे. ह्या ज्या कंडिशन्स आहे ह्या OP मिनोचा यांनी मांडलेल्या आहेत. यानंतर बघा आपल्याला प्रश्न क्रमांक 24 बघा. सुशासन याचा अर्थ टिंबटिंब राज्यकारभारात कार्यक्षम आणि प्रभावी प्रशासनाची हमी देणे. म्हणजे असा कोणता राज्यकारभार आहे की ज्या ठिकाणी सुशासनामध्ये कार्यक्षम आणि प्रभावी प्रशासनाची हमी लोकांना दिली जाते की आम्ही चांगलं काम करणार आहे, जबाबदारीने काम करू, आम्ही लोकांमध्ये सहकार्य निर्माण करू, पारदर्शकता आणू. हे सगळ्या ज्या गोष्टी आपण कसोट्या आता मिनोचांच्या व्याख्येत बघितल्या त्या सगळ्या कसोट्या कोणत्या प्रभावी शासनामध्ये प्रशासनात दिल्या जातात? पर्यायी उत्तर बघा. A राजेशाही, B लोकशाही, C हुकुमशाही, D यापैकी नाही. बरोबर आहे. इथे राजेशाहीमध्ये ही जबाबदारी कार्यक्षम प्रभावी शासन असेलच याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही, पण लोकशाहीमध्ये लोकांसाठीच काम करणं म्हणून इथे कार्यक्षम आणि प्रभावी शासनाची हमी कुठे आहे? लोकशाहीमध्ये. म्हणून हुकुमशाही उत्तर येणार का? नाही. यापैकी नाहीचा विषय नाही, म्हणून इथे 24चं उत्तर आहे B. क्रमांक 25 बघा. मानवी विकास अहवाल म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जो आहे तो 2002चा जो आलेला आहे त्यानुसार प्रश्न विचारलाय की सुशासन म्हणजे शासकीय संस्थांची आणि नियमांची जास्तीत जास्त परिणामकारकता, पारदर्शीपणा आणि टिंबटिंब होय. म्हणजे तुम्हाला इथे त्यांनी काय विचारलंय की जास्तीत जास्त परिणामकारकता, पारदर्शिकता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कुठे असणार आहे आणि अजून काही बाबी असलेल्या विचारतात. म्हणजे मानवी विकास अहवालाने काही कंडिशन सुशासनामध्ये सांगितलेल्या आहेत की कोणत्या वैशिष्ट्ये असली पाहिजे, म्हणजे कोणते घटक असले पाहिजे. तर इथे त्यांनी 2 दिलेत की जास्तीत जास्त, म्हणजे इथे आपण पाहिलं की शासकीय संस्थांची आणि नियमांची जास्तीत जास्त परिणामकारकता असली पाहिजे, ही कंडिशन एक दिली. पारदर्शीपणा असला पाहिजे, ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. याशिवाय आता इथे माहितीसाठी सांगते की पहिल्या याच्यात सहभागत्व म्हणजे लोकांचा सहभाग असला पाहिजे, लोकांमध्ये उत्तरदायित्व म्हणजे जबाबदारीची अकाउंटेबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती असली पाहिजे, पूर्णतः रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे पूर्ण जबाबदारी असली पाहिजे आणि कायद्याचं राज्य म्हणजे रूल ऑफ लॉ असला पाहिजे. आणि खाली तेच वाक्य आहे पण इथे पर्याय मात्र कमी दिलेले आहेत. तर मित्रांनो पर्याय हे सगळेच आपण पाहतो की म्हणजे मानवी विकास अहवालाने अशा सगळ्या वैशिष्ट्यांचा विचार या ठिकाणी सुशासनाच्या संदर्भात केलाय. म्हणून सुशासनाची ही तत्व किंवा मूल्य आहेत हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. म्हणून पर्यायी उत्तर येणार आहे A. कारण इथे लक्षात घ्या सुशासनामध्ये शासकीय संस्थांच्या नियमांची जास्तीत जास्त परिणामकारकता असली पाहिजे. म्हणजे जेही कायदे करू आपण त्या कायद्याप्रमाणेच राज्य चाललं पाहिजे, म्हणून परिणामकारकता ती दिसेल. पारदर्शीपणा म्हणजे ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, जास्तीत जास्त लोकांचा सहभाग, जनसहभागित्व असले पाहिजे. नंतर उत्तरदायित्व म्हणजे इथे अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी पण ती पण पूर्ण असली पाहिजे. म्हणजे मी निवडून दिलं संपलं असं नाही, किंवा निवडून आलेला व्यक्ती आहे मी निवडून आलो आता माझं संपली जबाबदारी असं नाही. इथे रिस्पॉन्सिबिलिटी पूर्णतः असली पाहिजे. आणि रूल ऑफ लॉ हे सुद्धा म्हणजे कायद्याचं राज्य असलं पाहिजे. कोणीही व्यक्ती निवडून तिने आपल्या मनाने काम नाही करायचं, कायद्यानुसार काम केलं पाहिजे. हे सगळे निकष म्हणा किंवा तत्व म्हणा किंवा मूल्य म्हणा हे कोणी ठरवली आहे? मानवी विकास अहवालामध्ये दिलेली आहे. केव्हाच्या? 2002च्या. ओके. यानंतरचा प्रश्न क्रमांक 26 बघा. खालील व्याख्या कोणती ते ओळख, म्हणजे कोणाची ती ओळखा. इथे कोणाची लिहा, कोणाची ते ओळखा. म्हणजे पुन्हा पुन्हा त्या व्याख्या आल्या. सुशासन म्हणजे काय आहे ना, तर लोकाभिमुख म्हणजे लोकांशी संपर्क ठेवणारं किंवा लोकांसाठी काम करणार, लोकांशी मैत्रीपूर्ण नातं असणारं हे प्रशासन. म्हणजे बघा सुशासनाच्या संदर्भामध्ये केवळ लोकांचा विचार केलाय, पब्लिक वेलफेअर. म्हणून ते लोकाभिमुख असलं पाहिजे. म्हणजे कोणतंही गव्हर्नमेंट आहे तर लोकांसाठी काम करणारे, लोकांशी मैत्रीपूर्ण नातं ठेवणारं हे प्रशासन असेल. म्हणजे जेही आपले प्रशासकीय अधिकारी असतील ते लोकांशी नाते ठेवणार, पण कसे? मैत्रीपूर्ण. आणि जिथे नागरिकांच्या सर्व तक्रारी सोडवल्या जातात. कारण आपण पाहतो लोकांचे काही प्रॉब्लेम्स असतात आपल्याकडे, आपण जर लोकांच्या तक्रारीची दखल नाही घेतली तर आपण गुड गव्हर्नन्स म्हणणार का? म्हणून जिथे लोकांच्या तक्रारीला सोडवलं जातं आणि नेहमी सर्वांसाठी खुलं आणि उपलब्ध असतं. म्हणजे हे प्रशासन कार्य जे आहे, तुम्ही केव्हाही या प्रश्न विचारा, तुम्हाला माहिती हवी असेल तर घ्या. अशा पद्धतीने
ठरवून दिलेल्या आदर्शाच्या आधारे जिथे कृती केली जाते आणि जबाबदारी प्रस्थापित करते. म्हणजे गव्हर्नमेंट केवळ नुसतं सांगत नाही, इथे अकाउंटेबिलिटी पण आहे, रिस्पॉन्सिबिलिटी पण. ही व्याख्या कोणी केली? म्हणजे सगळ्या गोष्टींचा अतिशय बारकाव्याने अभ्यास करून सुशासन कशाला म्हणायचं? लोकांच्या कल्याणासाठी काम करणारं जे शासन आहे, पण तिथे मला लोकांच्या तक्रारी असतील, लोकांसाठी खुलं असेल आणि त्या ठिकाणी आदर्श कृती असेल. तर या ठिकाणी ही व्याख्या बघा. पर्याय विवेक चोप्रा, डॉक्टर पाणंदीकर, SS सिंग आणि OP मिनोचा. काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे, एकच व्यक्ती राहिलाय म्हणे SS सिंग. तर इथे लक्षात घ्या, सिंग यांनी कधी पण लोकाभिमुखासाठी किंवा लोकशाहीच्या लोकांच्या हितासाठी या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. म्हणून लोकांच्या संदर्भात अगदी डिटेल विचार सुशासनामध्ये कोणी केलेला आहे? SS सिंग या विचारवंताने. ओके. यानंतरचा प्रश्न क्रमांक पुढचा 27 बघा. आर्थिक सहयोग आणि विकास संघटनेच्या अहवालाच्या आधारे. म्हणजे इथे परत तुम्हाला आर्थिक सहयोग आणि विकास संघटनेचा जो रिपोर्ट आहे, तर या रिपोर्टच्या आधारे सुशासनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत ते विचारलं आहे. म्हणजे कोणाचे? ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिकल कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट यांनी जे काही कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले, कशाचे? गुड गव्हर्नन्सचे. तर किती वैशिष्ट्ये आहेत? म्हणून इथे आपण बघितलं की आर्थिक सहयोग आणि विकास संघटनेच्या अहवालानुसार सुशासनाची वैशिष्ट्ये तुम्हाला विचारली. किती वैशिष्ट्ये त्यांनी सांगितले? कारण प्रत्येक व्यक्तीने आपापल्या पद्धतीने काही वैशिष्ट्ये सांगितले. मग या वैशिष्ट्यामध्ये आर्थिक सहयोग आणि विकास संघटनेच्या अहवालामध्ये किती वैशिष्ट्यांचा विचार केला, असा हा प्रश्न आहे. तर ए मध्ये बघा पर्याय उत्तर काय दिलंय? 5, बी मध्ये आहे 4, सी मध्ये आहे 7 आणि डी मध्ये आहे 2. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या की इथे 4 वैशिष्ट्यांचा विचार या संघटनेने केलेला आहे आपल्या अहवालात. मित्रांनो, या ठिकाणी सुशासनाची जी 4 वैशिष्ट्य आर्थिक विकास सहयोग विकास संघटनेने सांगितली आहेत, त्याच्यामध्ये पहिलं आहे सहभागित्व. म्हणजे लोकांचं पार्टिसिपेशन असलं पाहिजे. त्या ठिकाणी अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व असलं पाहिजे. नवीन तर भविष्यबोधकता म्हणजे पुढे काय होणार आहे, पुढचा प्लॅनिंग सुद्धा आपल्याकडे केलेलं असलं पाहिजे. आणि पारदर्शकता म्हणजे या ठिकाणी आपल्यामध्ये काय असलं पाहिजे? ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. या 4 घटकांच्या आधारावर या ठिकाणी त्यांनी ही 4 निकष म्हणजे वैशिष्ट्य आर्थिक विकास संघटनेने आपल्या अहवालात सांगितलेली आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आपण बघतोय की जागतिक बँकेने, कारण आपण आता प्रत्येकाचा विचार करतोय, जसं व्याख्यांमध्ये आपण वेगवेगळ्या व्याख्या बघितल्या, तर तसंच इथे आपण पाहतो की जागतिक बँकेने सुद्धा सुशासनाची वैशिष्ट्य सांगितले. पण ती किती वैशिष्ट्य सांगितली असा प्रश्न आहे. तर इथे आपल्याला लक्षात घ्या 6, 4, 10 आणि 12. तर मित्रांनो, इथे सी हे उत्तर बरोबर आहे. त्याचं कारण आहे की त्यांनी 10 वैशिष्ट्यांचा विचार केलेला आहे. किती वैशिष्ट्य सांगितली? 10 वैशिष्ट्य. म्हणून ती 10 वैशिष्ट्य कोणती आहे असं जर आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला तर इथे लक्षात घ्या की राजकीय जबाबदारी म्हणजे पॉलिटिकल रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. नंतर जिथे लोकशाही असेल किंवा लोकांच्या हितासाठी असेल तर स्वातंत्र्य असलं पाहिजे. नंतर अनुशासनात्मक नागरिक असले पाहिजे. म्हणजे शासनाच्या नियमांचं पालन करणारी जनता असली पाहिजे. सत्ता ही लोकांच्या हाती म्हणजे लोकशाही असली पाहिजे. मग त्या ठिकाणी नागरिक नोकरशाही असेल, कारण लोकशाहीमध्ये लोकांच्या हितासाठी जी नोकरशाही किंवा आपण ज्याला प्रशासकीय अधिकारी म्हणतो हे सुद्धा जबाबदार असले पाहिजे. त्यानंतर पारदर्शकता असली पाहिजे आणि नंतर परिणामकारक असली पाहिजे, कारण कोणतंही काम केलं ना त्याचे परिणाम समोर आले पाहिजे. नंतर लोकांना जर त्याची माहिती हवी असेल ना तर त्या माहितीची उपलब्धता सुद्धा या ठिकाणी करून दिली पाहिजे गुड गव्हर्नन्समध्ये. आणि त्या ठिकाणी गुड गव्हर्नन्स म्हणजे हे कधी पण कार्यक्षम असलं पाहिजे. म्हणजे त्यांची कॅपॅसिटी म्हणजे ज्याला आपण कॅपॅसिटी म्हणू किंवा क्षमता म्हणू ही चांगली असली पाहिजे की जिथे लोकांच्या सेवा असतील किंवा लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा भाग असेल. तर अशा पद्धतीने ही कार्यक्षमता त्यांची असली पाहिजे. आणि समाज आणि सरकार यांच्यामध्ये सहकार्य कॉपरेशन असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण सोसायटी आणि गव्हर्नमेंट यांच्यामध्ये जोपर्यंत कॉपरेशन असणार नाही, कोऑर्डिनेशन असणार नाही, तोपर्यंत आपण गुड गव्हर्नन्सचा विचार करूच शकत नाही. आणि म्हणून या वेगवेगळ्या घटकांचा विचार या ठिकाणी जागतिक बँकेने केला आहे. म्हणून किती निकष त्यांनी गृहीत धरले? 10. म्हणून ही 10 वैशिष्ट्ये जागतिक बँकेच्या याच्यावरून आपल्याला गुड गव्हर्नन्सचे पाहायला मिळतात. यानंतरचा प्रश्न क्रमांक 29 बघा की ज्या देशामध्ये खालील कोणत्या गोष्टी असल्यास ते सुशासन आहे असे म्हणता येते. म्हणजे इथे तुम्हाला परत आपण वर काही वैशिष्ट्य बघितले, त्यातलेच काही वैशिष्ट्य इथे दिलेले आहे या प्रश्नामध्ये. मग आता मला सांगा की जर गुड गव्हर्नन्स असेल तर कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे? कायद्यांचं राज्य हवं का?
येस म्हणजे हवा. नंतर दुर्बल घटक असतील आहे ना, तर वीकर सेक्शनसाठी तुम्हाला प्रोटेक्शनची व्यवस्था असली पाहिजे की नाही? असली पाहिजे. कारण आज आपण बघतो आपल्या भारतामध्ये सुद्धा अनुसूचित जाती असतील, जमाती असतील, आदिवासी असतील, महिला आहे, जो घटक दुर्बल आहे अशा दुर्बल घटकांसाठी विशेष सवलती किंवा संरक्षण देण्याची आपल्याकडे प्रोव्हिजन केली. एवढंच नाही तर सिनियर सिटीजनसाठी सुद्धा आपल्याकडे प्रयोग आहे. एवढंच नाही तर आपण अपंगांसाठीच्या सुद्धा सोयी आहे. म्हणजे विशेष संरक्षण कोणाला दिलं पाहिजे? दुर्बल घटकांना. तिसरी गोष्ट आहे की आपल्या देशाचं संरक्षण मग त्या अंतर्गत शत्रूंपासून असेल किंवा बाह्य शत्रूंपासून असेल, म्हणजे अंतर्गत किंवा बाह्य संरक्षणाची जबाबदारी सुद्धा शासनाने स्वीकारायची. हे गुड गव्हर्नन्सचं लक्षण आपल्याला पाहता येतं. म्हणजे ह्या वरील तिन्ही घटक असल्यामुळे उत्तर काय येणार आहे? डी वरील सर्व. यानंतरचा प्रश्न क्रमांक आजच्या या भागातला 30वा प्रश्न आपण बघणार आहोत. या 30व्या प्रश्नामध्ये बघा, सुशासन ही गुणात्मक आणि टिंबटिंब प्रक्रिया आहे. हा प्रश्न बऱ्याचदा विचारलाही गेलेला आहे. म्हणून गुड गव्हर्नन्सची ही संकल्पना आपल्याला फक्त क्वालिटेटिव्ह आहे की क्वांटिटेटिव्ह आहे की इथे व्हॅल्युएबल आहे की अल्फाबेटिकल आहे, अशा पद्धतीने तुम्हाला विचार करता येईल. तर मित्रांनो, सुशासन ही गुणात्मक आणि टिंबटिंब प्रक्रिया आहे. म्हणजे गुड गव्हर्नन्स इज अ क्वालिटेटिव्ह अँड डॅश प्रोसेस. तर इथे पहिला पर्याय बघा, मूल्यात्मक म्हणजे व्हॅल्युएबल. दुसरा पर्याय आहे संख्यात्मक म्हणजे न्यूमरिकल. आणि तिसरा पर्याय आहे या ठिकाणी अक्षरात्मक म्हणजे अल्फाबेटिकल. आणि वरील सर्व असे चारही पर्याय तुमच्या डोळ्यासमोर आहेत. तर सुशासन ही गुणात्मक आणि कशी आहे? बरोबर आहे. इथे मूल्यात्मक प्रक्रिया आहे. इथे संख्यात्मक नाही. नाहीतर आपल्याला नेहमी असं वाटतं की संख्यात्मक आणि गुणात्मक हे दोन शब्द कॉमनली येतात म्हणून असं आपल्याला नेहमी वाटतं. पण मित्रांनो, सुशासन ही गुणात्मक फक्त म्हणजे त्या ठिकाणी आपण पाहतो की इथे क्वालिटेटिव्ह पण आहे पण ती व्हॅल्युएबल पण आहे. म्हणून याचं उत्तर आहे ए. अशा प्रकारे मित्रांनो, आजच्या 3ऱ्या भागामध्ये आपण सुशासनाच्या वेगवेगळ्या व्याख्या, त्याबरोबर सुशासनाशी संबंधित आवश्यक असलेले निकष म्हणा किंवा वैशिष्ट्य म्हणा किंवा सुशासन कुठे असू शकतं किंवा कोणत्या गोष्टी आवश्यक आहे, त्याची तत्व किंवा मूल्य कोणती आहेत, या वेगवेगळ्या बाबीचा विचार आजच्या या प्रश्नांमधनं आपण 10 प्रश्नांमधनं केलेला आहे. यानंतरच्या पुढील प्रश्नांचा विचार आपण पुढच्या भागात करणार आहोत. पण मित्रांनो, निश्चितच आपण सुशासन कशाला म्हणायचं, सुशासनाचे निकष काय आहे किंवा सुशासनाची वैशिष्ट्ये काय हे समजण्यास या प्रश्नांची मदत झालेली असेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही ना. तर आपल्यास निश्चितच समजलं असेल तर कॉमेंट्स बॉक्सला आपले कमेंट्स टाका. काही अडचण असेल तर त्याही टाका. कारण मित्रांनो, आपणास व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. ओके, थँक्यू.